वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स. फार न वेळ घालवता आपण सीईटी सेलच्या वेबसाईटवरती आलेलो आहे. सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप राऊंड 2026-27 याच्यामध्ये आपण नीट UG यावरती गेल्यानंतर आपल्याला सर्वात एक नंबरला जी आलेली आहे ती एक कॉमन मेरिट लिस्ट आलेली आहे. ह्यासाठी आपण एक थोडंसं बऱ्याच वेळा 3 लिस्ट इकडे आलेल्या आहेत. या संदर्भात आज आपण अभ्यास करणार आहे. एक तर रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट, ह्याच्यामध्ये 3 लिस्ट आहे. एक आहे ती रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट, याच्यामध्ये काय आहे बघा, एक तर सिरियल नंबर, ऑल इंडिया रँक आहे. ऑल इंडिया रँक नंतर तुमचा जो स्टुडंटचा जो नीट स्कोर कार्डवरील रोल नंबर आहे, त्यानंतर सीईटी सेल ऑनलाईन फॉर्म नंबर, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन जसं करेल तसं त्याला फॉर्म नंबर पडलाय 1 2 3 असा आहे, 2 असं या टाईपमध्ये, हा सुद्धा आपल्याला महत्त्वाचा असतो. नंतर विद्यार्थ्याचं नाव आहे, त्याचं जेंडर आहे मेल फिमेल, कॅटेगरी NRIच्या संदर्भात, स्पेसिफिक रिझर्वेशन PWD MKB किंवा डिफेन्स वगैरे, आणि कॅन्डिडेट्स टाईप आणि रिमार्क, असं आपल्या सध्याच्या मितीला यामध्ये आलेलं आहे. याच्यानंतर एक दुसरी लिस्ट पण या ठिकाणी आहे, ती म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला सर्वांना वेटिंग आहे ते म्हणजे SML लिस्ट. आता ह्या SML लिस्टला सध्याचं नाव काय आहे बघा, तात्पुरती SML लिस्ट किंवा मेरिट लिस्ट असं आपल्याला साध्या भाषेमध्ये म्हणता येऊ शकतं. मग आता हे फायनल कधी होईल, ह्याच्यामध्ये ग्रीव्हान्सेस आल्यानंतर बऱ्यापैकी ऑब्जेक्शन्स किंवा ग्रीव्हान्सेस आलेत. आता दुसरी एक आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स, ज्या विद्यार्थ्यांनी MBBS BDS साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, या सर्व विद्यार्थ्यांची कॉमन मेरिट लिस्ट आलेली आहे. याच्यामध्ये मात्र तुम्हाला हा सर्वात महत्त्वाची लिस्ट आहे. या लिस्टमध्ये तुम्ही तुमचा SML शोधू शकता, पण हा SML फायनल नाही. हा सिरियल नंबर जो आहे ना तो SML आहे, परंतु ही लिस्ट फायनल नाही. ह्याच्यामध्ये ग्रीव्हान्सेस येणार आहेत, रिजेक्शनचे सुद्धा लिस्टमध्ये काही नावं आहेत, ते ह्याच्यामध्ये ऍड होऊन फायनल मेरिट लिस्ट आपल्याला परवा दिवशी येणार आहे, 21 तारखेला येणार आहे. म्हणजे आज 19 आणि 20 ला ग्रीव्हान्सेस करायचे, म्हणजे तुम्हाला स्टुडंट लॉगिंगवरती जाऊन तुमचे जे प्रॉपर डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला काही जे रिमार्क आलेला आहे किंवा तुमचं रिजेक्शन लिस्टमध्ये नाव आलेलं आहे, फॉर्म भरून सुद्धा तुमच्या लिस्टमध्ये आलेलं नाही, का आलं नाही ह्याच्या संदर्भात आपण डिटेल पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तोपर्यंत या कॉमन मेरिट लिस्टमधील जी त्याला आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट किंवा आपण ज्याला तात्पुरती गुणवत्ता यादी महाराष्ट्र राज्य असं म्हणता येईल, त्यात पहिला नंबर जो आहे तो सिरियल नंबर, त्याला आपण SML म्हणूया. ऑल इंडिया रँक आहे, त्यानंतर नीट रोल नंबर आहे, सीईटी सेल फॉर्म नंबर आहे, म्हणजे तुम्ही फॉर्म भरेल त्या पद्धतीने आलेला आहे. त्यानंतर कॅन्डिडेटचं नाव आहे, जेंडर आहे, आणि OBC कोणती कॅटेगरी ती आले, त्याच्यात पुढं 1 2 आलंय. SC असेल तर 1 2 3, म्हणजे SC मधला तुमचा कॅटेगरीला रँक SML किती आहे हे पण आलेलं आहे. येणार आहे का नाही या संदर्भात आलंय. त्यानंतर स्पेसिफिक रिझर्वेशन PWD MKB डिफेन्स अशा प्रकारचे काय आहेत का, आणि कॅन्डिडेट्स टाईपमध्ये स्टेट किंवा OMS असं प्रकार राहिला. आणि रिमार्क म्हणजे तुमचं काही रिमार्क आहे का, तुमचे कोणतं क्लिअर दिसत नाही वगैरे, ह्या सर्व गोष्टी आलेल्या आहेत. वास्तविक पाहता या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना डिटेल्स गोष्टी सांगण्याचा आपण जो प्रयत्न केलेला आहे, ही कॉमन मेरिट लिस्ट आहे. ह्या कॉमन मेरिट लिस्टमध्ये सर्वसाधारणपणे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या मेरिट लिस्टनुसार इकडे विद्यार्थी इलिजिबल असणारे किंवा फॉर्म भरणारे MBBS BDS साठी ज्या विद्यार्थ्यांचे इलिजिबल आहे अशा विद्यार्थ्यांनी जवळपास या ठिकाणी लिस्ट दिलेली नाही आहे, सिरियल नंबर इथं बंद केलेले आहेत, परंतु हे कन्व्हर्टेड असं आलेलं आहे. आता कन्व्हर्टेड आलेलं आहे म्हणजे त्याच्यासाठी आपण डिटेल्समध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांचं सिरियल नंबर आलेलं आहे, ह्या सिरियल नंबरपर्यंत आपण नॉट व्हॅलिड NCL नॉन क्रिमिलेअर नसेल तर तुम्हाला कन्व्हर्टेड असं आलंय. नॉन क्रिमिलेअर तुमचं व्हॅलिड नसेल तर इनव्हॅलिड नॉन क्रिमिलेअर नॉट इलिजिबल असं या ठिकाणी बऱ्यापैकी आलेलं आहे. हे कन्व्हर्टेड म्हणून आलंय. आता शेवटची यादी जर आपण बघायला गेलं तर 33,838 एवढ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन MBBS BDS साठी केलेलं आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 2.5 लाखाच्या आसपास परीक्षेला बसले होते, परंतु MBBS BDS साठी आपल्याला 33,000 जणांनी 33,000 लोकांनी MBBS आणि BDS साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये मार्क्स वेगवेगळे असू शकतात, हे तुम्हाला मी पाठीमागे सांगितलेच होते. स्पेशल रिझर्वेशनमध्ये हिली एरिया, PWD, त्याचबरोबर ऑर्फन, या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे येत राहतात. ओके, बऱ्यापैकी आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना
SMLच्या यादीच्या संदर्भात ग्रीव्हन्सेस कसं घ्यावं या संदर्भात मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपवतो. जय